नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयशच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। पूर्व परीक्षा आपली पार पडली आणि पूर्व परीक्षेचा निकाल सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचा आलेला आहे आणि आता आपण मुख्य परीक्षेच्या सिलेबस डिकाउंटिंग कडे जात असताना म्हणजे मुख्य परीक्षेला सामोरे जात असताना आपण काय केलं पाहिजे या सगळ्या संदर्भानं इथून पुढे मी तुमच्याशी संवाद साधणार आहोत। आणि आजचा आपला विषय आहे मुख्य परीक्षेच्या संदर्भातला, तो म्हणजे इतिहास। आणि इतिहास विषय म्हटल्यानंतर या विषयाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती जास्त असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना खऱ्या अर्थानं आपल्याला इतिहास विषयासाठी कशा पद्धतीनं तयारी केली गेली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब जर काही असेल तर ती ही आहे की इतिहासाचा आवाका आपल्याला कुठपर्यंत त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। तर सर्वात महत्त्वाची बाब जर काही असेल तर ह्या पूर्व परीक्षेसाठी ज्या पद्धतीनं अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला दिलेला होता अगदी त्याच पद्धतीनं मुख्य परीक्षेचा सुद्धा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। आणि तो जो मुख्य परीक्षेला दिलेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा पार्ट तुम्हाला इथे दिसत असेल की 6 नंबरचा जो पार्ट आहे यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। आणि अशाच पद्धतीचा पॉइंट हा पूर्व परीक्षेला सुद्धा होता। आणि मात्र पूर्व परीक्षेला असलेला पॉइंट आणि मुख्य परीक्षेला असलेला पॉइंट यामध्ये काही फरक आहे का, तर निश्चितपणे फरक आहे। कारण पूर्व परीक्षेला आपल्याला जो सिलेबस दिलेला होता तो असा एकाच ओळीत दिलेला होता आणि या ठिकाणी जो मुख्य परीक्षेसाठी दिलेला हा अभ्यासक्रम आहे आणि हा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम थोडा आपल्याला विश्लेषित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे। मग या ठिकाणी जो आयोगाने सिलेबस दिलेला आहे आणि पीवायक्यू जर आपण पाहिले म्हणजे 2023 पासून बदलत्या ट्रेंड नुसार आपण जर पाहिलं तर 2023 च्या पूर्वी 15 प्रश्न विचारले जायचे आणि 23 पासून 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातात। आणि सोबतच 23 ला ज्यावेळेस पहिल्यांदा नवीन सिलेबस आला होता त्यावेळेस हा इतिहास निघून सुद्धा गेला होता। मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी परिपत्रक आयोगाने काढलं आणि हा इतिहास कायम ठेवला। आणि इथे जे प्रश्न विचारले जाणार आहे या प्रश्नांची संख्या आहे 10 ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आणि याला 20 गुण दिलेले आहेत। 20 गुणांसाठी आपल्याला इतिहास हा घटक अभ्यासायचा आहे केवळ मुख्य परीक्षेसाठी। आणि पूर्व परीक्षेच्या संदर्भानं जो काही इतिहासाचा आपण अभ्यास केलेला आहे तोच जर संदर्भ आणि त्याच पद्धतीचा अप्रोच घेऊन जर आपण मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर आपलं कुठेतरी चुकते आहे ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। का चुकते, कारण पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो थोडासा संदिग्ध आहे। मात्र मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी आयोगाने जो दिलेला आहे त्यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचे काही पॉइंट उल्लेख केलेले आपल्याला यामध्ये दिसतात। ज्यामध्ये नंबर 1 पॉइंट आहे तो म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जागृती 1885 पासून 1947 पर्यंत असा एक एज आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। आता ज्या अर्थी या ठिकाणी एज दिलेला आहे म्हणजे 1885 पासून 1947 पर्यंत हा जर एज आपल्याला दिलेला असेल तर या 1885 पासून तर 1947 पर्यंत याला आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड म्हणतो ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजेच काय, तर हा काँग्रेसच्या स्थापनेपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ते स्वातंत्र्य अशा पद्धतीचा आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ते स्वातंत्र्य अशा पद्धतीचा घटक आपल्याला यामध्ये दिलेला आहे। म्हणजे जो सिलेबस आपल्याला इथे दिला आहे 1885 पासून 1947 पर्यंत त्यामध्ये हा संपूर्ण घटक आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणजे 1885 पासून 1947 पर्यंत ज्या काही घटना आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत त्या संपूर्ण घटना समकालीन घटनेसहित आपल्याला अभ्यासायचं आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असं आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला आहे। जर सिलेबस मध्ये स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असा दिलेला आहे तर याचा अर्थ या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्राची संपूर्ण आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती, शैक्षणिक स्थिती
आणि धार्मिक स्थिती सुद्धा कशा पद्धतीने होते, हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भाने अभ्यासत असताना निश्चितपणे अभ्यासावा लागतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे इकडे गेल्यानंतर आपल्याला दिसेल की या सगळ्या संदर्भाने असलेल्या महत्वाच्या व्यक्तींचं त्या ठिकाणी कार्य सुद्धा इथं विचारलं जाणार आहे, ही बाब लक्षात घ्या. म्हणजे इथे आपल्याला सांगितलं महत्वाच्या व्यक्तींचं कार्य, म्हणजे या कालखंडामध्ये 1885 ते 1947च्या दरम्यान ज्या काही महान व्यक्तींनी भारतासाठी काम केलं, महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं होतं, अशा सगळ्या मंडळींचं कार्य आपल्याला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. आणि सोबतच जरी आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा दिलेला असला आणि इथे कुठेही समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये उल्लेख आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये दिसत नाही, मात्र या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये समाज सुधारकांचे कार्य असा एक स्पेशल टॉपिक आपल्याला दिसतो. म्हणजे समाज सुधारकांच्या कार्यांमध्ये विचारत असताना आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ज्या काही समाज सुधारकांनी कार्य केलेलं होतं त्या सगळ्या संदर्भाने प्रश्न विचारले जाणार आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भाने ज्यांनी ज्यांनी काम केलेलं होतं त्या सर्व समाज सुधारकांवर प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला लक्षात येतं की स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमध्ये वर्तमानपत्राची भूमिका कशा पद्धतीची होती, कोणकोणती वृत्तपत्र त्या काळामध्ये प्रकाशित झालेली होती, कोणत्या वृत्तपत्रांवर सरकारनं बॅन आणलेले होते आणि कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रांतामध्ये कोणकोणत्या व्यक्तिमत्वाने ही सगळी वृत्तपत्र प्रकाशित केली होती, त्यांचा उद्देश काय होता, त्या वृत्तपत्राचं नाव काय होतं, तेच नाव का ठेवलं गेलं होतं, या सगळ्या संदर्भाने प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेला विचारत असताना डीप मध्ये विचारले जातात, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असं होत असते की इतिहास या विषयाकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष होते, म्हणजे अगदी पूर्व परीक्षेलाच आपण दुर्लक्षित केलेला हा घटक असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेचे जे काही प्रश्न असतात त्यामध्ये डीप मध्ये आपण या ठिकाणी जाऊन अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे, जे की विद्यार्थी मित्रांकडून केल्या जात नाही. पुढे आपल्याला टॉपिक दिला आहे शिक्षणाचा परिणाम. म्हणजे इथे वृत्तपत्रांच्या संदर्भाने 100% प्रश्न विचारणार आहे का, तर विचारणार आहे. याचं कारण काय की जो काही सिलेबस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचा उल्लेख आहे वर्तमानपत्राचा. म्हणजे निश्चितपणे वर्तमानपत्रावर प्रश्न विचारला जाणार आहे. तो जोड्या लावाच्या संदर्भाने विचारला जाणार आहे का, की तो वृत्तपत्र कोणी सुरू केलं, कधी सुरू केलं, कुठल्या भाषेत सुरू केलं, कुठल्या प्रांतात सुरू केलं आणि त्या वृत्तपत्राला कोणी कोणी मदत केलेली होती आणि ब्रिटिश सरकारच्या काही नियमानुसार त्यावर बॅन सुद्धा आणल्या गेलं होतं का, या सगळ्या संदर्भाने आतापर्यंत विविध परीक्षांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वृत्तपत्रांवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले हा ट्रेंड सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर हा ट्रेंड आपण समजून घेतला तर येणाऱ्या काळातली मुख्य परीक्षा आपल्यासाठी अगदी सोपी होऊन जाते, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे ब्रिटिश काळातली जी शैक्षणिक व्यवस्था होती आणि शिक्षणाचा परिणाम हा शब्दप्रयोग या ठिकाणी आपल्याला वापरलेला आहे. ज्या पद्धतीने इथे सामाजिक जागृतीमध्ये म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये सामाजिक जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रांची भूमिका कशा पद्धतीची होती या संदर्भात प्रश्न जर विचारत असेल तर दुसरा पॉइंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे शिक्षणाचा परिणाम. ब्रिटिश मंडळींनी ज्यावेळेस 1813चा चार्टर ऍक्ट लागू केला होता आणि ह्या चार्टर ऍक्ट नुसार भारतामध्ये दोन महत्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या. एक म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांना त्या ठिकाणी मुभा दिलेली होती की तुम्ही आपल्या या संपूर्ण भौगोलिक प्रदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये जा आणि आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करा. ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना भारतीयांची मने न दुखावता आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करता येतो, अशा पद्धतीची मुभा सरकारनं ह्या ख्रिश्चन मंडळींना दिलेली होती, ज्यांना आपण ख्रिश्चन मिशनरी म्हणतो. मग ही सगळी मंडळी भारतात आल्यानंतर यांनी भारतातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांविषयी सुद्धा जागृती घडवायला सुरुवात केलेली होती आणि भारताच्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपयांची तरतूद या चार्टर्ड ऍक्टनं केलेली होती, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ज्या काही शाळा होत्या, ज्या काही शैक्षणिक संस्था होत्या, त्या सगळ्या ब्रिटिशांच्या माध्यमातून राबवलेल्या शैक्षणिक यंत्रणेचा परिणाम भारतीय समाजावर काही पडलेला होता का, त्या संदर्भाने प्रश्न सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. सोबतच इथे तुम्हाला दिसतो की स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी म्हणजे समकालीन चळवळी म्हणजे कंटेम्पररी चळवळी म्हणजे त्या त्या काळामध्ये कोणकोणत्या चळवळी या ठिकाणी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या
आणि या सगळ्या चळवळीच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न या ठिकाणी फिक्स विचारला जाणार आहे. जरी तुम्हाला इथे एक शब्द दिसत असेल की समकालीन चळवळी, आता जर आपण 1885 पासून 1947 पर्यंतचा इतिहास अभ्यासला तर या काळामध्ये एकीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून जो लढा राजकीय हक्कासाठी सुरू झाला होता, पॉलिटिकल राईट्ससाठी सुरू झाला होता, त्यानंतर पुढच्या काळामध्ये स्वराज्य, स्वराज्याच्या वेगवेगळ्या व्याख्या, पूर्ण स्वराज्य का ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य की वसाहतीचं स्वराज्य की संपूर्ण स्वातंत्र्य, असा जो काही प्रवास आपला त्या ठिकाणी दिसतो ह्या काळामध्ये. आणि त्याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी चळवळ सुरू झालेली होती का, क्रांतिकारकांची चळवळ सुरू झालेली होती का, दलितांची चळवळ सुरू झाली होती का, महिलांच्या हक्कासाठी चळवळ सुरू झाली होती का, अशा सगळ्या समकालीन चळवळीचा, ज्याला आपण कंटेम्पररी एज मधल्या चळवळी म्हणतो, या सगळ्या मुवमेंटचा, ह्या सगळ्या चळवळींचा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि पुढे एक शब्दप्रयोग आपल्याला दिसतो तो म्हणजे राष्ट्रीय चळवळी, म्हणजे नॅशनल लेवलवरच्या ज्या काही चळवळी होत्या त्या सगळ्या चळवळींचा अभ्यास सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर तुम्हाला इथे लक्षात आलेलं असेल की खऱ्या अर्थानं आपल्याला या संपूर्ण घटनांवर आधारित प्रश्न कुठे कुठे विचारला जाणार आहे, तर निश्चितपणे प्रश्न आपल्याला इथे विचारला जाणार आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व वाटचाल या संदर्भाने प्रश्न विचारला जाणार आहे. आणि ही जी वाटचाल आहे ही 15 ऑगस्ट 1947 पर्यंत, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापर्यंतची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी काही चळवळ आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण सुशिक्षित भारतीय मंडळींनी सुरुवातीला हा प्रवास एक राजकीय हक्कासाठी सुरू केलेला होता. म्हणजे पॉलिटिकल राईट्स, ज्याला आपण काय म्हणू, राजकीय हक्क मिळवण्यासाठी हा जो लढा वेगवेगळ्या प्रांतातल्या मंडळींनी सुरुवातीला सुरू केलेला होता. आणि ह्या सर्व प्रांतातल्या मंडळींनी एकत्र येऊन ब्रिटिशांकडे घटनात्मक मार्गाने, सनदशीर मार्गाने आणि ज्याला आपण म्हणतो कायदेशीर मार्गाने एक छोटासा प्रयत्न ह्या काळामध्ये सुशिक्षित मंडळींनी सुरू केलेला होता. त्याचा वटवृक्ष नंतरच्या काळामध्ये खूप मोठा अशा पद्धतीचा वाढत गेला होता. आता याचे पार्ट जर आपण पाहिले तर हे पार्ट इथे पडत असताना तुम्हाला लक्षात येतं की पहिला पार्ट आपल्याला दिसतो तो म्हणजे मवाळांचा कालखंड. हा भाग आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यासावा लागतो. 1885 पासून 1905 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण म्हणतो मवाळांचा कालखंड. म्हणजे हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये सर्व सिनियर मंडळी होती. आणि सिनियर मंडळी तुम्हाला माहिती आहे की ही तुलनेनं नम्र असते, ही संयमी असते. आणि या सगळ्या मंडळींचा जो विश्वास होता तो ब्रिटिश मंडळींवर खूप जास्त होता की ब्रिटिश सरकार हे एक प्रकारचं ईश्वरी देणगीच आहे. त्यांना न दुखवता आपल्याला त्यांच्याकडे आपल्या ज्या मागण्या आहेत त्याचा सातत्यानं पाठपुरावा करायचा आहे. आणि ही मागणी करत असताना कुठेही आपल्याला गडबड करायची नाही आहे, कुठेही आपल्याला घाई करायची नाही आहे, हे सुद्धा या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी शिकवलेलं होतं. पुढचा जो टप्पा आपल्याला दिसतो म्हणजे 1905 पासून 1920 पर्यंत, म्हणजेच या कालखंडाला आपण जहालांचा कालखंड म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा जो कालखंड आहे तो आहे जहाल कालखंड. या जहाल कालखंडालाच आपण टिळक युग असं सुद्धा म्हणतो. म्हणजे ह्या संपूर्ण युगाला 1905 पासून तर 1920 पर्यंतच्या कालखंडाला, 15 वर्षाच्या कालखंडाला आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिमत्वाचं नाव देतो त्यावेळेस निश्चितपणे त्या व्यक्तीबद्दल सुद्धा आपल्याला डीप मध्ये प्रश्न विचारणं अपेक्षितच आहे. हे या एका सेंटेन्स वरून आपल्याला कळतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या एजला, सुरुवातीच्या एजला, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून बंगालच्या फाळणीपर्यंतच्या पार्टला कुठल्याही एका व्यक्तीचं नाव आपल्याला दिसत नाही. त्याला आपण मवाळांचा कालखंड म्हणतो. मात्र हा जो कालखंड आहे जहालांचा कालखंड, या जहाल युगालाच, जहाल कालखंडालाच आपण काय म्हणतो, टिळकांचं युग म्हणतो किंवा टिळक युग म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा जो तिसरा पार्ट आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे तो म्हणजे
गांधी युग. त्या तिसऱ्या युगाचं नाव आहे गांधी युग. 1920 पासून 1947 पर्यंत आपण जर पाहिलं तर महात्मा गांधीजी 9 जानेवारी 1915 ला भारतामध्ये आलेले होते आणि 9 जानेवारी 1915 ला भारतात आल्यानंतर त्यांचे गुरु, राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही कुठल्याही राजकीय चळवळीमध्ये न सहभागी होता पहिल्यांदा संपूर्ण भारताचं दर्शन घ्या, विशेषतः ग्रामीण भारत कशा पद्धतीचा आहे ते समजून घ्या, भारतीयांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतर राजकारणाला सुरुवात करा, अशा पद्धतीचा सल्ला आपल्या गुरूंनी दिल्यामुळे गुरूंना प्रमाण मानून महात्मा गांधीजींनी संपूर्ण भारताचं दर्शन घेतलं आणि भारत भ्रमण करत असताना त्यांना विविध प्रश्न त्या ठिकाणी समजायला लागले आणि या सगळ्या प्रश्नांचा आधार घेऊन संपूर्ण कालखंडामध्ये गांधीजींनी टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्या राजकीय कार्याला सुरुवात केलेली होती. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जरी 1915 पासून गांधीजी ऍक्टिव्ह झाले असले तरी इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जी दखल गांधीजींची आणि गांधीजींच्या संपूर्ण कार्याची घेतल्या जाते ती खऱ्या अर्थानं 1919 पासून घेतल्या जाते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जोपर्यंत आपल्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते तोपर्यंत संपूर्ण भारताचं नेतृत्व आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व, संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडेच होतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अतिशय कमी काळामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जो तरुण वर्ग आहे, महाराष्ट्रातला आहे, विविध प्रांतातला आहे, तो अगदी कमी काळामध्ये गोळा केला आणि अतिशय कमी काळामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या पाठीशी एक मोठा भारत त्या ठिकाणी उभा होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ह्या काळामध्ये अभ्यासत असताना ज्या महत्वाच्या व्यक्तींचं योगदान होतं त्या महत्वाच्या व्यक्तीच्या योगदानाच्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. त्या काळाला त्या नावाने का ओळखल्या जातं किंवा त्यांची फिलॉसॉफी काय कशा पद्धतीची होती आणि महत्वाच्या व्यक्तींचं काम कशा पद्धतीचं होतं आणि त्याच पद्धतीनं जहाल कालखंडामध्ये सुद्धा इतर समकालीन घटना कोणकोणत्या घडलेल्या होत्या. क्रांतिकारकांचा जो नवा उगम झालेला होता ज्याला आपण सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा म्हणतो, म्हणजे ब्रिटिश सरकारला जर वठणीवर आणायचं असेल, त्यांना जर सरळ करायचं असेल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असा विश्वास भारतीय तरुणांना का बसला होता आणि भारतीय तरुण सुद्धा हातात शस्त्र घेऊन आपण बलाढ्य अशा ब्रिटिश सरकारला आव्हान देऊ शकतो अशा पद्धतीचा आत्मविश्वास या सगळ्या भारतीय मंडळींना का मिळालेला होता किंवा कुठून आलेला होता हा सगळा संदर्भ आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचा आहे. आणि हा जो आपल्याला गांधी युग दिसतो म्हणजे 1920 पासून 1947 पर्यंतच्या टप्प्याला आपण गांधीजींचा युग म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे इथे अभ्यासत असताना या भागावर जर प्रश्न आपल्याला कमी विचारले जात असेल तर यानंतरचा जो पार्ट आहे जहालांचा कालखंड इथे तुलनेने प्रश्न हे आपल्याला जास्त विचारले जाणार आहे. आणि गांधी युगावर तर सर्वाधिक प्रश्न आपल्याला प्रत्येकच परीक्षेमध्ये पाहायला मिळते आणि हा जो मुख्य परीक्षेचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्वाधिक प्रश्न गांधी युगावर पाहायला मिळतात. मग या सगळ्या एज मध्ये, ह्या सगळ्या कंटेम्पररी एज मध्ये, ह्या सगळ्या समकालीन काळामध्ये महाराष्ट्राची स्थिती कशा पद्धतीची होती आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशा पद्धतीनं योगदान दिलेलं होतं या संपूर्ण संदर्भानं आपल्याला हा इतिहास डीप मध्ये अभ्यासायचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर या एज मध्ये जर आपण गांधी युगातली एखादी चळवळ पाहिली, म्हणजे सुरुवातीची चळवळ आपण जर पाहिली तर ज्याला आपण असहकार चळवळ म्हणतो, या असहकार चळवळीच्या संदर्भानं महाराष्ट्र कशा पद्धतीचा होता हा आपल्याला पाहावं लागेल. पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी सुरू केली त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्राचा रोल कशा पद्धतीचा होता आणि महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या व्यक्तिमत्वांनी त्यामध्ये योगदान दिलेलं होतं या सगळ्या संदर्भानं आपल्याला हा संपूर्ण घटक अभ्यासायचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकच एज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन मंडळींचं योगदान त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे जो काही पर्टिक्युलर अशा पद्धतीचा टॉपिक आपल्याला दिलेला आहे, वारंवार सातत्यानं त्याच टॉपिकवर आधारित डीप मध्ये प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेला विचारलेले आहे. पूर्व परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप हे कम्प्लिटली वेगळं आहे. आपण जर तेच मटेरियल वापरत असेल जे पूर्व परीक्षेला वापरलं तर आपल्याला ऍव्हरेज पेक्षा कमी मार्क्स मिळतील. ऍव्हरेज पेक्षा जास्त मार्क मिळवायचे असेल
आउट ऑफ मार्क मिळवायचे असेल, पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवायचे असेल तर आपल्याला संदर्भ वाढवावे लागतात आणि अभ्यासाचा आवाका वाढवावा लागतो. त्या संपूर्ण कंटेम्पररी एज मध्ये घडलेल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण संदर्भाचा व्यवस्थित अशा पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जर आपल्याला 10 पैकी 10 म्हणजे वाढता कट ऑफ पाहता 10 पैकी 10 जर प्रश्न आपल्याला बरोबर आणायचे आहे, म्हणजेच काय तर 20 पैकी 20 गुण जर इतिहासामध्ये आपल्याला मिळवायचे असेल तर आपल्याला हा जो संपूर्ण सिलेबस दिलेला आहे या संपूर्ण सिलेबसला न्याय द्यावा लागणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर सामाजिक आणि आर्थिक जागृतीमध्ये ज्या घटना जबाबदार होत्या त्या संपूर्ण घटना आपल्याला अभ्यासायच्या आहे आणि विशेषतः 1885 पासून 1947 पर्यंतचा व्यवस्थित अशा पद्धतीचा आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे, ज्याला आपण स्वातंत्र्य लढा म्हणतो, राष्ट्रीय चळवळ म्हणतो, नॅशनल मुवमेंट म्हणतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून 1947 पर्यंतचा इतिहास म्हणतो. हा इतिहास व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्या संपूर्ण एज मध्ये महाराष्ट्राची संपूर्ण स्थिती कशा पद्धतीची होती, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचं योगदान ह्या सगळ्या संदर्भाने ह्या काळामध्ये कशा पद्धतीने होतं हा संपूर्ण घटक आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे की महत्वाच्या व्यक्तींचं कार्य. मग महत्वाचे व्यक्ती कोण, हे कोण ठरवणार तर हे PYQ ठरवणार. आतापर्यंत या सिलेबसवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले हे जर व्यवस्थितरित्या आपण विश्लेषित केले तर निश्चितपणे आपल्याला एक अभ्यासाला व्यवस्थित अशा पद्धतीची दिशा येईल. ही बाब लक्षात घ्या. आणि सोबतच पुढे दिलेलं आहे समाज सुधारकांचं कार्य. महाराष्ट्रामध्ये आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्या ज्या समाज सुधारकांनी आपल्या धर्मामध्ये आणि आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यांचं कार्य, त्यांचे वृत्तपत्र, त्यांच्या संस्था, त्यांच्या संघटना, त्यांचे महत्वाचे विधानं, त्यांचे महत्वाचे वाक्य, त्यांच्यावर झालेल्या टीका, त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं, त्यांच्या वृत्तपत्रांची नावं, पुस्तकांची नावं, तेच नाव वृत्तपत्राला का दिलं, त्याचा अर्थ काय अभिप्रेत होता आणि पुस्तकांना दिलेल्या नावाचा अर्थ सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे. इतक्या डीप मध्ये ह्या संपूर्ण घटनांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर तुम्हाला एक अंदाज आलेला असेल की आपल्याला ह्या सगळ्या संदर्भानं जर 10 पैकी 10 प्रश्न बरोबर आणायचे आहे, म्हणजेच काय तर 20 पैकी 20 गुण मिळवायचं असेल तर आपल्याला अभ्यासक्रम कोणता करावा लागणार आहे. तर नंबर 1 तुम्हाला इथे दिसत असेल की 1 नंबर सामाजिक व आर्थिक जागृती तुमचा पहिला पॉइंट असला पाहिजे. करेक्ट. आणि त्यामध्ये तुम्ही कंसात लिहिलं पाहिजे की 1885 पासून 1947 हा तुमचा सिलेबसचा पहिला पॉइंट आहे. सेकंड नंबर तुम्हाला महत्वाच्या व्यक्तींचे योगदान अर्थात त्यांचं कार्य हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. 3 नंबरवर तुम्हाला लक्षात येत असेल की समाज सुधारकांचा पॉइंट, समाज सुधारक आणि स्पष्टपणे उल्लेख आहे की त्यांच्या कार्यावर इथे प्रश्न विचारला जाणार आहे. 4 नंबरवरचा पॉइंट तुम्हाला दिसत असेल की वर्तमानपत्र, भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातले आणि महाराष्ट्रातले सुद्धा, सोबतच जी काही ब्रिटिशांच्या काळातली एज्युकेशन सिस्टीम होती, जी विशेषतः ख्रिश्चन मंडळांच्या प्रेरित झालेली होती, ख्रिश्चन मंडळांनी प्रेरित केलेली होती, ती शैक्षणिक व्यवस्था म्हणजे ज्याला आपण शिक्षण व्यवस्था म्हणू, ह्या शैक्षणिक व्यवस्थेच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे. आणि त्यानंतर 6 नंबरचा यामध्ये पॉइंट येतो तो म्हणजे समकालीन चळवळी. आता हा जरी शब्द तुम्हाला एक छोटा शब्द वाटत असेल समकालीन चळवळी, तरी ह्या समकालीन चळवळी या घटका अंतर्गत मी इथे तुम्हाला लिहून देतो की समकालीन चळवळी म्हणजे कोणत्या चळवळी. समकालीन चळवळी यामध्ये नंबर 1 शेतकरी चळवळ, नंबर 2 महिलांच्या हक्कासाठी
सुरू झालेली लढाई जिला आपण म्हणतो महिला चळवळी, ह्याच काळामध्ये सनदशीर मार्गाने काहीही प्राप्त झालेलं नाही आणि संघटित होऊन ज्याला आपण लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि लोकांना संघटित करणे आणि संघटित झालेल्या लोकांना एकत्रित आणून ब्रिटिश सरकारवर दबाव आणणे, या पद्धतीतून सुद्धा आपल्याला फारसं काही मिळालेलं नाही. मग जर ब्रिटिश सरकार हातात बंदूक घेऊन शस्त्र घेऊन संपूर्ण भारतावर राज्य करत असेल आणि आपल्याला धाकात ठेवत असेल तर आपण सुद्धा शस्त्र हातात घेतलंच पाहिजे आणि शस्त्र हातात घेतल्याशिवाय भारत मातेला आपण या गुलामगिरीतून मुक्त करू शकत नाही. आणि भारत मातेला या संपूर्ण गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल, भारतीय लोकांना हक्क प्राप्त करून द्यायचे असेल तर शस्त्र हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही, असा म्हणणारा एक तरुणांचा नवा वर्ग भारताच्या इतिहासामध्ये तयार झालेला होता, स्वातंत्र्य लढ्यामध्ये तयार झालेला होता, ज्यांना प्रेरणा कुठून मिळालेली होती आणि त्यांचं प्रेरणास्थान कोण होतं, त्यांनी हातात शस्त्र का घेतलं, हा संपूर्ण घटक आपल्याला क्रांतिकारकांच्या लढ्यामध्ये पाहायचा आहे. त्याला म्हणतो आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. क्रांतिकारी चळवळी सोबतच समतेच्या चळवळी, त्यानंतर दलित चळवळ आणि त्यानंतर तुम्हाला दिसते इथे कामगार चळवळ. अशा वेगवेगळ्या चळवळींचा सुद्धा अभ्यास आपल्याला या समकालीन चळवळी अंतर्गत करायचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जरी तुम्हाला सिलेबस मध्ये समकालीन चळवळी एवढाच शब्द दिलेला असेल तरी ह्या समकालीन चळवळीमध्ये कामगार चळवळ, दलित चळवळ, समतेच्या चळवळी, सशस्त्र क्रांतिकारी चळवळी, महिला चळवळी आणि शेतकरी चळवळींचा पूर्णतः अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. कळलं? तर आणि तरच आपल्याला या संपूर्ण घटकामध्ये जे 10 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 20 गुणांसाठी विचारले जाणार आहे ते निश्चितपणे तुमचे 10 प्रश्न बरोबर येतील आणि तुम्हाला 20 गुण त्या ठिकाणी मिळण्याशिवाय राहणार नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या सगळ्या संदर्भातले तुमचे जे काही अजून प्रश्न असतील त्यासाठी कमेंट निश्चितपणे करा आणि कमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि आपल्या ऑफिशियल नंबरवर जो की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्यावर सुद्धा फोन मेसेज करून आपले जे काही शंका असतील अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये, इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये स्पेशली ते त्या ठिकाणी विचारू शकता. तुम्हा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आजच्या या विशेष सत्रात मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.